मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल आउटसाइड एज घेऊन शॉट थर्डकडे एक धाव सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते. दीपक आणि मनोज आघाडीला आलेलं. मॅच बिटवीन सरपंच 11 आणि बाबुराव शेठ प्रतिष्ठान. टॉस जिंकला सरपंच 11च्या कॅप्टनने. या मॅच मध्ये मात्र सरपंचचे ओनर बाबुराव शेठ प्रतिष्ठान मध्ये खेळत आहे. एक मजा. टॉस जिंकून सरपंच 11 ने फिल्डिंग घेतली. गोलंदाजी मार्कवरती प्रणय मात्रे. पहिल्या बॉलवरती एक आली. ऑफ स्टंपचा बाहेर चांगला फटका. पॉइंटच्या वरतून बॉलला काढला. कपा पॉइंटला बॉल चालला डीप मध्ये. बुकी किटला चान्स होती. धावा मात्र इकडे पूर्ण होतात त्या 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण 3 वरती पाहतोय. यश पाटीलला पण बघितलं सातत्यानं ते बिझी असतात. बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय मॅचेस फॉलो करत आलेले आहेत. एक का डबल लॉंग ऑफ आणि ऑन साइडला सध्या आपण पाहतो लॉंग ऑन. फुल टॉस प्लेट ऑन फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटरला असं वाटलं की एज लागून बॉल पाहायला लागला पण एज घेऊन बॉल थेट स्टंप वरती आदळला. ऍक्शन रिप्ले ते सांगतात अंपायरला की एज तर होती पण बॉल थेट स्टंप वरती आदळला. आणि आता दीपक यांच्या विकेट नंतर मैदानात आतमध्ये आला सोहम. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 3 धावात. वन्स अगेन बॉल तयार. प्रणय फुल लेन चांगली गोलंदाजी. बॅटिंग ऑर्डर खोलवरती अजूनही ज्ञानेश्वर देवकर आकाश मात्रे हे बॅटर्स जरूर आपल्याला पॅव्हलियन मध्ये पाहायला मिळतात. मात्र सुरुवात अभी तशी झाली नाही. आणि दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर देवकर खुश असतील की नसतील कारण त्यांचा माल किचडीम फिल्डिंग करते हवे त्या बॉल आणि सीमा पार. सोहमने सुपर मारलाय षटकार. बोरा पिकून खरले. दुसरं गाणी लावा आता. 9 धावा. फुलरले ते खालची कडा लागून बॉल शॉर्ट स्क्वेअर लागला. किटला चान्स. आता जर बुकी तिकडे नसते तर बॉल फार वेगाने निघून गेला असता. साई शेलार मोठे देसाईचे षटक पहिला संपला आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 10 धावा. 10 for 1 बाबुराव शेठ प्रतिष्ठान. जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट मॅच 96 होत्या. ओमसाईने तो सामना जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये आरोन 41 बनवला. एस्करने 42 बनवत असताना ती मॅच जिंकली. मागच्या मॅच मध्ये अष्टमी नायकने 51 धावांमधून तो सामना लक्की मांकला परास्त करत असताना जिंकला. आणि या 4th मॅच मध्ये आपण सरपंच आणि बाबुराव शेठ प्रतिष्ठान या दोघांना पाहतोय. यानंतर ओमसाई आणि अष्टमी नायक रेडी राहा. सेकंड ओव्हर सुभाष देवकर 40+.
प्रत्येक संघामध्ये एक एक सिनियर प्लेअर आहे, 40चा प्लेअर आहे आणि त्याची देखील भूमिका महत्त्वपूर्ण आहे. सेकंड पॉप प्ले मध्ये ते आलेले आहेत. अजय सध्या थोडासा थांबलाय, अजून गोलंदाजीसाठी तो आपल्याला पाहायला मिळाला नाही. ही कदाचित रणनीती आहे. जेव्हा आकाश मात्रे, ज्ञानेश्वर देवकर मैदानाच्या आतमध्ये असतील तेव्हा अजय मडवी आपल्याला गोलंदाजी करत असताना देखील कदाचित पाहायला मिळू शकतो. स्कोर 10. सेकंडवर पहिला बॉल. फुलर लेन ड्राईव्ह केला, बॉल सध्या मिड विकेटला चालला, पायाला लागून बॉल डायव्हर्ट झाला, डबलला चान्स भेटले आणि कदाचित जर सरळ आला असता तर तिकडे 2च भेटला असता. आता बॉल डायव्हर्ट झाला आणि तिकडून मात्र 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. येस, काय ऑर्डर आपली? स्कोर सध्या आपण पाहतोय तो 13. रबाडा काय घरात अंडी घालतोय? 13 धावा धावफल का बरं देत. पिकअप शॉट. भाई तलवार अजूनही जुनी असली तरी धार तीच आहे. मनोजने मारलाय षटकार. का गाजवलेला बॅटर आहे. मोठे देसाई गावासाठी आघाडीला येऊन लेफ्टी मनोजने आजवर ज्या मॅचेस खेळल्या जिंकून त्याने स्टार्ट मिळवून दिला आणि आजही तो त्याचा फटका मला जरूर ती इतिहासाची पानं पुन्हा एकदा त्याने आठवून दिली. षटकार मारलाय. धावसंख्या सध्या 19 वरती पोहोचले आणि सुभाष यांना कमबॅक करावा लागेल. लेफ्टी बॉलर आहेत, लेफ्टी बॅटर आहे. इकडे आता चान्स आहे. मिड विकेटचा फिल्डर पकडले त्याने कॅच. विकेट डाऊन, फलंदाज बाद. तो 19 आकड्यावरती आणि हा देखील बॉल बॅक ऑफ लेंथ होता पण कमी गतीने होता. टायमिंग जुळलं नाही. मनोजची थोडीशी ताकद कदाचित कमी पडली आहे आणि इकडे विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. 2 महत्वपूर्ण बॅटर्सचे विकेट आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर सध्या आपण पाहतो 19 आकड्यावरती आहे आणि अखेर आता आकाश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. ही मॅच इंटरेस्टिंग आहे. अजयने देखील चांगल्या रणनीतीने अगोदर पॉप प्ले मध्ये बॉलिंग केली नाही, तो थांबलेला. सेकंड ओव्हर मध्ये सुभाष देवकर यांनी विकेट काढली आहे. जेव्हा मनोजच्या बॅटमधून षटकार आला होता, विकेट महत्वपूर्ण ठरणार होती, ती आली आहे. लॉंग ऑफ ठेवला, लॉंग ऑन आहे आणि एक फिल्डर आहे सध्या मिड विकेट रिजनला. धावा फक्त आपण पाहतोय त्या आतापर्यंत 19. दुसऱ्या षटकातील बॉल बाकी अजूनही 3. प्रणय बेडेकर आमच्या सध्याचे ग्रामीण टेनिस क्रिकेटचे ऑपरेटर आहेत. लंच मध्ये 4 भाकरींचा कोठा त्यांचाही संपलाय. फॉलो करायला गेले, शेवटी मात्र बॉल मागे, थर्ड मॅन कव्हर करेल आणि त्यामध्ये आली ती एक धाव. मंचावरती आदरणीय विजयजी म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. येस अंपायर, वाईट चेक करू का मी? ठीक आहे. रिव्ह्यू आहे का अंपायर आहे? अंपायरचा कॉल आहे. अंपायरचा कॉल, ठीक आहे. चला आम्हीच आहे थर्ड अंपायर. या कोण येते का बघायला? अंपायर नाही घेतलं ना, अंपायर बोलले. अंपायरचा रिव्ह्यू नाही का? बघा, टीम रिव्ह्यू नाहीये, वाईडला अंपायरचा असेल तरच आपण चेक करूयात. अंपायरचा रिव्ह्यू आहे का? अंपायरचा आहे का? ठीक आहे, चेक करतो आम्ही. मग चला वाईड आहे, वाईड +1, ठीक आहे. स्कोर झालाय 21 का 20.
चांगला फटका खेचून खेळलेत आणि बॉल सध्या डीप फाईन लेग मधून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. टीम रिव्ह्यू तुमच्याकडे फक्त रनआउट आणि वेस्टर्न नो बॉल साठी. अंपायर कोणता डिसिजन तर अंपायरला रेफर करू शकतात. कमी गती बॉल चालला शॉर्ट मिड विकेटला. डीप मधून फार वेगाने फिल्डर आलेले आहेत आणि 2 धावा इकडे सहज मिळतात. 2 धावांदिवशी स्कोर मात्र पुढे जाऊन पोहोचलाय तो 27. लोवा फुल टॉस आहे. बॉल चालला लॉंग ऑन कडे आणि धाव आता आलेली अर्थातच ती 1 आणि इकडून षटकाचा खेळ संपलाय. व्हाईट प्लस 1 चौकार 2 आणि 1 दाखव म्हणा. व्हाईट प्लस 1 व्हाईट प्लस 1 चौका मग विकेट व्हाईट प्लस 1 2 व्हाईट प्लस 1 2 2 नाही 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 मग चौका व्हाईट प्लस 1 नंतर चौका टाक मग 2 मग 2 आता 1 आता मोज रन 28 आता रन मोज किती गेला त्याने बरोबर दिला ना याने पहिले दिले मंगल बुद्धी 28 झालेले आता. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 10 आणि या ओव्हर मध्ये आल्या 18. चेक. अजय मडवी आता आला. थर्ड ओव्हर जी आपण चर्चा करत होतो की अजय थांबलेला. थर्ड ओव्हर पहिला बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइडला वेळ खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर फील्ड जज करतोय. पकडले कॅच. फलंदाज बाद. विकेट इकडे आली. सोमची चांगला खेळ त्याने केला. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. या मॅच मध्ये 17 धावांचे योगदान देऊन सोहम मात्र होतो आउट. नवीन फलंदाज फिल्डिंग टीमचे ओनर आणि आता बॅटिंग साठी आलेले आहेत ज्ञानेश्वर देवकर. स्कोर 28 आहे. अजय मडवी तयार. फ्लिक केला हवेत होता बॉल पण चान्स नव्हती तिकडे. सिंगल तर झालं कंप्लीट आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 29. 29 धावा धाव फलकावरती स्टार्ट भेटला होता. चांगला खेळ. सुरुवातीला 10 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये 18 आलेल्या. इकडे अजयने विकेट काढली आहे आणि अजयचे आता ही दोन्ही षटके इम्पॉर्टंट असतील. इंटरेस्टिंग बॅटल मडवीच्या अगेन्स्ट मात्रे. फुल टॉस टाकलाय. खराब बॉल आणि थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून गेलाय. षटकार.
आला चांगला फटका खेचून बॉलला लॉंग लेग रिजनच्या बाहेर पाठवलं. 6 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय 35. 35 धावा धावफलकावरती. मडवीच्या अगेन्स्ट पहिला बॉल माथेने फेस केला आणि तो सीमारेषेच्या बाहेर मारला. पुढचा बॉल अजय. ओ स्वागत, जबरदस्त फटका आला स्क्वेअर लेगच्या वरतून आकाशच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त फटका स्लॉक स्वीप. डावा पाय पुढे आला. 2 षटकार आलेत. अजय आताही फुल टॉस. आता एक खराब बॉल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. स्टॉप चांगला आहे. अगोदर कॅच त्यांनी पकडली होती आणि एका धाव्याने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल या षटकातील असेल अजय मडवीच्या. देवकर आता स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत आणि ह्या जोडीकडून अपेक्षा आहेत बाबूराव शेठ प्रतिष्ठानला की शेवटपर्यंत त्यांनी खेळावं. दुसऱ्या बाजूने सरपंच 11 मडवी हवेत खेळलेत. बॉल सध्या गॅपमध्ये. सिंगल तर आपल्याला सहज पाहायला मिळते. डबलला चान्स घेतले आणि 2 धावा देखील सहज येतात. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर आहे 44. विकेट पडले तर अर्थातच आतापर्यंत 3 बॅटिंग करत असताना टीम बाबूराव शेठ प्रतिष्ठान. लवकर 2च बॉटल. पाहायला मिळतोय 44. 44 रन्स. पुढचा बॉल षटक क्रमांक 4. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल थ्रू दी लाईन मारायचा होता. सिग्नल आला तो वाईटचा आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतो तो पुढे 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. दुपारचं रखरखत ऊन आहे. पाणी जास्तीत जास्त प्या. हे पाणी जर जास्तीत जास्त पिलं नाही तर पाणी चढवायला लागेल. टोला बॉल लागलाय पण चान्स नाहीये फिल्डरला. लॉंग ऑफ फार मागे होते. डबलला चान्स दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर आणि आकाशने घेतले. 2 धावा सहजरित्या आलेला. 2 धावसंख्या सध्या आपण पाहतोय 47. अटॅक केला आकाशने अजयच्या अगेन्स्ट प्रिव्हियस ओव्हर मध्ये. सो हे देखील षटक, शेवटचे षटक महत्वपूर्ण ठरणार आहे. ही मॅच ज्या पद्धतीने पुढे चाललेली आहे. स्कोरिंग ग्राउंड आहे. पहिल्याच मॅच मध्ये आजच्या आपण बघितल्या 96 धावा. ओमसाईने तो सामना जिंकला. दुसऱ्या मॅच मध्ये SK11 बाजी मारली. थर्ड मॅच अष्टविनायकने बाजी मारल्या. त्या बॉल चान्स असेल पण जजमेंट पूर्णपणे चुकलाय आणि आलाय षटकार.
अष्टविनायक आणि ओमसाई टॉससाठी तुम्हाला यायचं मित्रांनो. पुढचा बॉल आतमधली कडे फाईन लेग थांबले झाले मिस्टेक. चाललाय बॉल मागे पायना आता थांबवलाय. डबलला चान्स घेतला आकाश आणि ज्ञानेश्वरांनी. 2 धावा आता पूर्ण होतात. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो पुढे 55 धावा 55 रन्स. स्कोर मात्र फार वेगाने चाललाय. चांगली बॅटिंग केली आहे आकाशच्या बॅट मधून जे 2 षटकार आले ऑन साईडला होतं प्रिव्हियस ओव्हर आणि देन लॉंग ऑफला आला. या ओव्हरमध्ये आक्रमण करत आहे जो त्याचा नैसर्गिक खेळ आहे. फिनिशरचा रोल आपण मोठी दिसत आहे गावासाठी. त्याच्याकडून बघितला टोला बॉल हवे ते आता चान्स आहे. बॉलरला पकडली त्याने कॅच. विकेट डाऊन. फलंदाज बाद. स्कोर आपण पाहतोय तो 55. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये चाललेत. आकाशी विकेट आली. चांगला खेळ त्याने केला. 23 धावा या मॅच मध्ये आकाशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. आणि नवीन बॅटर आता वैभव सूर्यवंशी. पुढचा बॉल कट केला. पॉइंट रोहन कडून झाले मिस्टेक. मागून लगेच आले साई शेलार. सिंगल सिंगल धावसंख्या सध्या पोहोचले 56 वरती. ज्ञानेश्वर देवकरची जबाबदारी वाढलेली आहे. पिच होता मिडॉनला चालला. मिस्टेक झाली. बॉल चालला मागे आणि त्यामध्ये 1 धाव. इकडे आता 4 ओव्हरचा खेळ संपला आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 57 धावा. टॉस साठी रेडी राहा ओमसे आणि अष्टविनायक. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. वैभवने 3 षटकार मारले तर वेदांत पाटील यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. 30% कट आहे अगोदर सांगितलं आम्ही. प्रत्येक षटकाराला 500 आहेत. वेदांत पाटील कडून वैभवला. बॉल तयार होतात लास्ट ओव्हर मध्ये. शुभम आउटसाइड एट. शॉर्टहँडने अडवलाय. डायरेक्ट हेडला मात्र चान्स घेतले नाही. त्यांनी बघितलं की बॉल हातात आल्यानंतर फिल्डर मात्र वेगाने धावत होते. स्ट्रायकिंग एंडला चान्स होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला होती पण एकदा पूर्ण करू दिले. वैभवला चान्स दिले त्यांनी 500 कमवण्यासाठी. सिंगल स्कोर सध्या 58 58. आकाशच्या विकेटने इम्पॅक्ट पडलाय. चांगली गोलंदाजी दोन्ही षटकांमध्ये आपल्याला प्रणय कडून पाहायला मिळाली. जेव्हा पॉवर प्ले मध्ये होता तेव्हा फक्त 10 धावा आणि मागच्या ओव्हरमध्ये देखील त्याने आकाशी महत्त्वपूर्ण विकेट काढली आणि तिकडे एक मात्र आपल्याला बाउंड्री पाहायला मिळाली होती. तिकडून फिल्डर कडून चूक झाली होती. 58 धावा आहेत. मागचा डॉट आलाय. वेग इकडे होता. शॉर्टहँडला चालले साई शेलार. 1 धाव.
सिंगल सह झाले 59. 59 धावा धावफलकावरती चौथा सामना पण एन्जॉय करतोय. यानंतर विनर ओमसे आणि अष्टविनायक. अपील आणि फलंदाज बाद. मंचाशी संपर्क साधा लवकर. स्कोर आहे आपला तो आतापर्यंत 59. राजेश मात्रे आणखी एक सिनियर प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आणि ओनर बाबूराव शेठ प्रतिष्ठानचे मैदानाच्या आतमध्ये. ओळवायचा होता बॉल निघालाय मागे. लॉंग स्टॉपला आलाय चौकात. $63 झालेला. शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये चाललाय. ओ इकडे मात्र ते स्किड झाले. डबलला चान्स. फिल्डरने देखील बॉल सोडलाय. ट्रिपलला आता चान्स आहे आणि पाहता पाहता 3 देखील झालेले आहेत. वा 2 चौकार झाले. 2 बॉल मध्ये धावा आल्या त्या 7 आणि इकडे आता डाव पहिला संपलाय. टोटल स्कोर बनलाय तो 66 आणि 67चं टार्गेट आहे. 67 धावांच्या लक्ष्याचा पाठला करायचा आहे. आपण टॉसकडे जाऊयात. ओमसे आणि अष्टविनायक पुढचा सामना. पोलोराईज घ्यायचा रे. नाही कितीला घेतला तुम्ही? टॉस जिंकला तो अष्टविनायकच्या कॅप्टनने आणि फिल्डिंगचा डिसिजन त्याने घेतलाय. मान्यवरांचा आभार. चला आता बॅटिंग साइड ओपनिंग तर पाठवा लवकर अजय.
चेक. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे MTPL मोठी देसाई प्रीमियर लीग सीझन 6 डे 1 मॅच नंबर 4. सरपंच 11च्या अगेन्स्ट खेळतोय बाबूराव शेठ प्रतिष्ठान. चांगली बॅटिंग केली कारण त्यांनी बनवलं तर 66 आणि 67चं टार्गेट आहे. अजय मडवीच्या सोबतीला रुपेश पाटील, मिहीर माता यांच्याकडून वैभव सूर्यवंशीला विकेट हॅट्रिकला 10,000 1,000 येतं. चला चला मॅचला तर सुरुवात करा आपण लवकर. इनफिल्ड रेडी आहे. लॉंग ऑफ आणि ऑन साइडला फिल्डर सध्या आपण पाहतोय वाईटिश लॉंग ऑन कडे ठेवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. मिड ऑफ डाऊन दी ग्राउंड देखील आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. सो मॅचला आता सुरुवात होते. चला चला आता थांबू नका आपण प्लीज. पहिला बॉल वैभव स्मॅश केला होता आपण इकडे जरूर तितका संपर्काचा झाला नाही. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल आहे. धाव आली आहे ते अर्थातच 2 आल्यात आणि खातं उघडलंय सरपंच 11चं. टार्गेट 67 आहे. मजा असेल या मॅच मध्ये. म्हणजे किती धावा बनवेल रुपेश पाटील यांच्या बॅटमधून, किती धावा येतील, स्टार्ट कसा असेल, पॉवर प्ले मॅटर करणार आहे या मॅचच्या मध्ये बॅटिंग करत असताना दोन्ही संघांसाठी. पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा आठचा वाईड. वाईड सोबत धावासंख्या पुढे जाईल 3 आकड्यावरती. पहिल्या इनिंग मध्ये देखील अप अँड डाऊन आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक 10चं होतं, दुसरं षटक 18चं आलं. थर्ड ओव्हर मध्ये आल्या तर एकंदरीत 16 धावा. रनवे मध्ये आता बॉलर थांबलाय. पुन्हा एकदा चालला बॉलिंग मार्क वरती. अजय आघाडीला आलेला आहे. शेवटपर्यंत खेळावर लागणार आहे. 67 चेस आहे सरपंचासाठी. ऑफ स्टंपचा बाहेर कट करायला गेले. आणखी एक वाईड आलाय. टीम रिव्ह्यू वाईड साठी नाहीये. राजशेठ पाटील यांच्याकडून वैभवला हॅट्रिकला 2,000. ऑन ड्राइव्ह फील्डर फार वेगाने आला. बॉलला पायाने अडवेल, उचलेल, आता थ्रो करेल. धावाले 1. सिंगल सोबत धावा संख्या पुढे चालली 5 आकड्यावरती. षटक सध्या पहिल्याच प्रगती पथावर आहे. काही चेंजेस आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात. धावा संख्येचा आपण विचार केला तर धावा 5. रुपेश पाटील ऑन स्ट्राईक. बॅकफुटला कट करायला गेलेत. हलकी अपील आहे. बॉलर फक्त आपल्याला इंटरेस्टेड दिसलेले. ये स्टिकर बनेगा, ये स्टिकर बन सकता है. हवेत खेळल्यात. मीड ऑफ ने कॅच ड्रॉप केली आहे. मागून लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने येतात आकाश. धाव 1 आली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 6 आकड्यावरती. हळूहळू कवीना धावा संख्या पुढे चालली आहे. डबल आली, सिंगल आली, वाईड आलं. चांगले बॉलिंग केलं आतापर्यंत वैभवने. शफल झाला. अजय स्वीप करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. नाही थांबला. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल सीमा पार गेलाय. चौकार.
4 धावांनी स्कोर 10 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 10 for none. चांगली बॅटिंग वैभव कडून. गोलंदाज मात्र आपण जर बघितले तर जरूर 40+ शॉर्ट बॉल चान्स. सूर्यवंशी कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप. पॅव्हेलियन मधला आवाज बराच काही सांगतोय. अजय मडवीची विकेट प्राइज होती. चान्स बनली होती. वैभवने चूक केली आहे. कॅच ड्रॉप केली आहे. मीत छोट्या प्लेअरला मागे ठेवा. चला तुम्ही मागे चला. मीत अंपायरच्या बाजूला ठेवा. किपरच्या पण एक्झॅक्ट मागे नको. आरामात आण. 1 तासानं तू येशील तेव्हा आण. 4ला येशील ना. मग 4 वाजेपर्यंत ना. हा मग तेव्हाच आण. आता नको बोलायला. जेवण आहे ना. पाठवायला करा. स्कोर आपण बघितला तर तो पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 11 वरती आहे. चान्स भेटलाय अजयला. मॅच जर फिनिश केली नाही तर फायदा होणार नाही त्या जीवनदाराचा. लीगचं क्रिकेट असंच आहे. पहिला सामना दोन्ही टीम्स खेळतात. पहिली इनिंग संपलेले 67चा चेस आहे. ज्ञानेश्वर देवकर सेकंड ओव्हर. प्लेड ऑनची शक्यता आता होती. संपर्कात असा झाला नाही. आतमधली कडा लागली. फाईन लेगला फिल्डर होता. धावाले फक्त एके नाही इथे आतापर्यंत झालेला 11. रणारमध्ये आणि थेट लॉन्च केलाय. काव कॉर्नरचा पल्ल्याड षटकार. आतमध्ये बसलेत यज्ञेश. हा त्यांना फक्त सांगा आपण थोडं बाहेर बसा. एखादा बॉल येऊ शकतो. पुढचा बॉल पुन्हा स्लॉगिटला गेले होते. ऑन साइडला टार्गेट केलं होतं मिड विकेटला पण आता कॉन्टॅक्टच झाला नाही. डॉट आला. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 17. शॉट मिड विकेटला बॉल आहे. सहजरित्या इकडे एकदा मिळणार आहे. शांततेत मध्ये एखाद दुसरा मोठा फटका येतोय पण डाव तर पुढे चाललाय आणि विकेट गमावली नाही. सरपंचने स्टार्ट केलाय चांगला. 18 धावा सध्याचा स्कोर धावफलकावरती. पापामधले अजूनही बॉल बाकी 2. पार्सल रखरखत होऊन आहे. 2:51 झालेत. चला थोडस फास्ट प्लीज. फुल खेळला बॉल सध्या चाललाय काऊ कॉर्नर आणि पहिल्या बाउन्स वरती सीमा पार. चौकार. ऑपरेटर मात्र यावर्षी आपल्याला चांगला भेटला. जबरदस्त गाणी येतात. जेव्हा जेव्हा मॅचेस अशा जातात. एखादी मॅच 1 साइडेड जाते. ऊन प्रचंड आहे. संगीत असं एक माध्यम आहे जे आपल्याला ऑलवेज फ्रेश करतं. जाऊ द्या 22 धावेत. पुढचा बॉल पंच केला. लॉंग ऑन कडे बॉल. फिल्डर जरूर उपस्थित आहेत. या सिंगल सोबत 2 षटकांचा खेळ संपला. रुपेश कडे स्ट्राईक असेल आणि सरपंच 11 ने नाबाद आतापर्यंत बनवला त्या 23 धावा. बॉल उरले त्या मॅच मधले जुने 18 आणि 18 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. 44 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज.
सूर्यवंशी इज बॅक. शॉर्ट बॉल चांगला ओके पण डीप मध्ये फिल्डर पकडले कॅच. वा चांगली कॅच स्क्वेअर लेगला. आसिमला आपण पाहतोय फलंदाज बाद. शिजलेत या. वैभवने पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे. अजयला जीवनदान त्यानंच दिलं होतं पण आता बंधुराज आलेत. संदेश मागे आपण नयन आणि प्रतीकची जोडी बघितली. वेग चांगला होता. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं बॉलने. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. थोडासा वेळ त्यांनी घेतलाय. थ्रो येतोय. 2 धावा मिळालेल्या आहेत. बॅकिंगला फिल्डर आहेत. 2 धावा संख्या पुढे गेले. 25. लक्ष ग्रुप यांच्याकडून 3 षटकारांना. संदेशला 3000. 2000. पंचवीस झालेले आता. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 67चा चेस. पुन्हा एकदा वैभव संदेश साठी. मिस झालेत. आत आलाय बॉल. जावं लागेल बाहेर संदेशला. क्लीन पूल. शुभमने पॅडअप केलेले आहेत पण आतापर्यंत त्याला नंबर मिळाला नाही. परत कधी जातील मैदानाचा. स्कोर सध्या 25 आहे. 25 ला विकेट आले. आणखी एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. कोण आहे? रुपेश आहे की दत्ता आहे काय? रुपेश. चांगली बॉलिंग केली वैभवने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये. या देखील षटकामध्ये पुढचा बॉल. शॉर्ट बॉल 9 सेकंडला थ्रो केला आणि आता इकडून विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. बॅटर आउट. आता स्ट्रायकिंग एंड आला. षटकातील बॉल आणि बाकी आहेत ते अर्थातच 2. चान्स अगोदर भेटले. वैभवनेच कॅच सोडली होती. अजयला जीवनदान भेटलंय. आता बॉल चालला शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मधून वेगाने आले. डबलला चान्स थोडी घातक असू शकते आणि अगोदर देखील चांगली फिल्डिंग आसिम कडून आपल्याला पाहायला मिळाले.
आणि सिंगल सोबत स्कोर सध्या 26. शेवटचा बॉल आहे. शुभम अर्थातच आता मैदानाच्या आत. फार लवकर पॅडअप केले होते तर त्याचा दम कधीही लागणार होता, कधी नंबर. अखेर आता ही जोडी आहे आणि याच्यावरती बरंच निर्भर आहे. चला चला, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. शॉर्ट बॉल हुक करायला गेलेत. इट्स अ वाईड. जास्त राईट झाला. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 27. अजय आणि शुभम हे दोघे उभं राहिले तर 67च्या चेस मध्ये मजा असेल. अन्यथा दुसऱ्या बाजूला डॉमिनेट केलं जाईल बाबूराव शेठ प्रतिष्ठानच्या बॉलर्स कडून. 13 बॉल 40 पाहिजेत. फुलरले तो त्या विकेट किपरचं कौतुक. इट्स अ वाईड. वैभवकडे वेग आहे पण नियंत्रण आता कुठेतरी ते गमवत आहे. जनुमान मित्रमंडळ मोठी देसाई आयोजित MDPL सीझन 6 7 पर्वामध्ये आपण 8 टीम्स इकडे खेळत आहेत. 4था सामना पूल करायला गेलेत आणि इकडून जरूर आलाय तो अर्थातच आता डॉट बॉल. चांगला बाउन्सर. षटक संपन्न होता. 3 धावा बनलेल्या त्या 28. विकेट देखील 3 आपण पाहतोय. अजय आणि शुभमची जोडी आहे. बॉल बाकी 12 धावा पाहिजे. 39 12 बॉल 39 धावांची गरज. दीपक पाटील या षटकामध्ये आता आलेले आहेत. 12 बॉल 39 धावांची गरज आहे. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. अजय मडवीला आपण पाहतोय. जीवनदान पहिल्याच ओव्हरमध्ये भेटल्यानंतर मध्यंतरी तितकी स्ट्राईक त्याला भेटली नाही पण आताची जबाबदारी त्याच्याकडेच आहे. काही चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतात. स्क्वेअर लेगला आणि थोडंसं बॅकवर्ड केलं जातं त्यांच्याकडून. मिड विकेट कडे एक फिल्डर सरकतोय. लॉंग ऑन थोडंसं खाली येत आहेत. लॉंग ऑफ देखील आहे आणि कवसला देखील फिल्डर आहे. 12-39 पहिला बॉल. दीपक पाटील फुल टॉस आहे. ऑन साइडला स्वीप केला आणि बॉल सीमा पार. चौकार. चौकार पहिला आला. संघर्षाला सुरुवात झाली. 11 बॉल मध्ये आता मॅच राहिली आहे ती 35 धावांची. सरपंच 11च्या अगेन्स्ट बाबूराव शेठ प्रतिष्ठानमध्ये 4था सामना आपण एन्जॉय करत आहोत. सीझन 6 MDPL मोठी देसाई प्रीमियर लीग 2026. एक जीवनदान पहिल्या षटकामध्ये. तिकडून आता संघर्षाची ठिणगी उडवली अजय मडवीने. कमी गती. चान्स आता आहे मिड ऑफला. कोण पकडणार कॅच.
कोणी नाही पकडणार. दुसरं जीवनदान. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा बनलेल्या 6 बॉल उरलेत आता या मॅच मधले 10 धावा पाहिजे त्या 33. रन सांगायचं नाही का तुम्हाला आता रन सांगत जा ना मला तू 10 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. चेंजेस आपल्याला काही जरूर पाहायला मिळतात. ही कॅच पकडायला पाहिजेच होती. 10-33. अजय पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आणि या क्षणाला देखील तो आक्रमणच करणार आहे. खराब बॉल भिरकावला थेट. इट्स अ बॉल. षटकार. फ्री टॉन 7 धावा या बॉल वरती आलेल्या आहेत. मॅच बदलली आहे. बॉल उरले 10 आणि धावा पाहिजे त्या फक्त 26. आत लागला बॅटचा. यावेळेला स्ट्राईक मिळेल का त्याला. डीप मधून आकाश वेगाने आलाय. डबलला चान्स थ्रो आलाय आणि धावा देखील 2 धावांनी स्कोर मात्र आपण पाहतोय पुढे. बॉल उरले 9. 43 धावा बनलेल्या आहेत. 9 बॉल मध्ये धावा पाहिजे 24. मॅच बनत चालली आहे. दीपकने चान्स जरूर बनवली होती दुसऱ्याच बॉल वरती मात्र ती कॅच पकडता आली नाही. बडवी ऑन स्ट्राईक. बॉल बाकी ते 9. ऑन साइडला टर्न करायला गेले. पेसने बीट केले इकडे बॅटरला. चांगला चेंडू होता. 8 बॉल आता 24. मॅच एका डॉट बॉलने देखील बनते. पहा क्लोज एन्काउंटर मॅच नंबर 4 सीझन 6 MDPL मोठी देसाई प्रीमियर लीग. पुढचा बॉल व पिच खोदला आणि थेट पाठवलाय. लॉंग ऑनचा बार. षटकार. षटकाराला स्कोमोज ऑन 49. स्टील रिक्वायर्ड 18. 18 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी आता ते फक्त 7. मॅच आता बॅलन्स आहे. इकडून जर मोठा फटका आला तर मी म्हणेन बॅटिंग साइड कडे मोमेंटम जाईल. 7 बॉल 18 धावा. कमी गती ऑन साइडला जरूर. डीप मध्ये बॉल आहे. फील्डर थांबलेले आहेत. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करून थ्रो चांगला त्यांचा. अजयने स्ट्राईक ठेवली आहे. षटकाचा परत 4 धावा मात्र आता जाऊन पोहोचल्या त्या 50. बॉल बाकी शेवटचे 6 धावा पाहिजेत 17. 6 बॉल 17 धावांची गरज आहे. चला वेळ जास्त घ्यायचा नाही. फिल्डिंग लगेच सेट करायची तुम्हाला. 6 बॉल 17.
चेक. गाडी बनली. सोहम आलेले आहेत आणि इकडे पहिला नो बॉल. स्टेप आहे, नोचा सिग्नल आहे, पुढचा बॉल फ्री हिट आहे. साई शेलर कधी उतराल? खपून येतील का? चांगला कॉन्फिडन्स आहे. पाहू त्याच्याकडून अपेक्षा तर आहे त्यांच्या खेळाडूंना, पण मॅच अजूनही संपली नाही. शेवटचे 6 बॉल, 16 धावांची गरज आहे. फ्री टॉन ऑन साइडला चाललाय बॉल. स्ट्रायकिंग एंडला अजयला राहायचंय. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो जर चांगला आला, ओहो सेफ आहेत. रिव्ह्यू घेतला इकडे आता फिल्डिंग साइडने. चेक करूयात आपण. चेक प्लीज. साइड अँगल प्लीज. टीव्ही एम्पायर टू डायरेक्टर. रोल इट, रोल इट, रोल इट. बॅटर आउट. फलंदाज बाद. रिव्ह्यू सक्सेसफुल. रिटर्न रिव्ह्यू आहे. बॉल उरलेत आता ते 5 बॉल आणि धावा पाहिजेत त्या अजूनही 15. अजय मडवीच्या मॅच मधून होते एक्झिट आणि मॅच मध्ये एंट्री केली आहे. बाबूराव शेठ प्रतिष्ठानच्या गोलंदाजांनी जबरदस्त फिल्डिंग. पुन्हा एकदा तो फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. आसिम क्लास फिल्डिंग केली आहे संपूर्ण सेशन मध्ये त्याने, आणि त्याच्याच थ्रोने दीपकने काम पूर्ण केलंय. रनआउटची विकेट आली. 38 धावा अजय मडवीने बनवल्या. मात्र आता ही जर मॅच जिंकली नाही तर 38 धावांच्या खेळीला काहीही अर्थ राहणार नाही. प्रणय नवीन बॅटर आलाय. सागर आणि जितेश दोन्ही टीम्स रेडी आपल्या. अष्टविनायक आणि ओमसाई. शेवटचे बॉल बाकी 5. धावा पाहिजेत 15. लेफ्टीला स्ट्रायकिंग एंडला आणायचं होतं शुभमला. तेच प्रणयने केलं. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 धावांची गरज आहे. ताकद चांगली आहे शुभमकडे. पट्ट्यात आला बॉल तर बाउंड्री लाईन सीमारेषा दाखवणार आहे बॉलला. तो ऑन साइड सध्या पॅक केली जाते. स्वतः बॉल उरले ते अर्थातच शेवटचे 4. अजूनही संपली नाही. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे. षटकार आला. मॅच ऑन झाली आहे. बॉल उरले 3. धावा पाहिजेत 8. मॅच साईडला सुपर ओव्हर. चला फिल्डिंग लवकर सेट करा आता. पट्ट्यात दिला, पूल केला. शुभमने षटकार मारला. धावा झालेल्या 59. 3 बॉल 8. ऑन ड्राइव्ह बॉल चालला आकाशकडे. आता स्ट्रायकिंग एंडला शुभम असेल नसेल. ओव्हर थ्रो 9 सेकंडला थ्रो आणि इकडून आपण पाहतोय तर फेकाफेक दोन्ही बाजूला. रनआउटची विकेट भेटली नाही. थ्रो खराब होता. 2 गेलेला आहेत
आणि आता मॅच मध्ये 2 बॉल 6. एक जरी रट्ट्यात दिला, पट्ट्यात दिला तर रट्टा येईल. शुभम मॅच ऑन आहे. एक षटकाराने मॅच त्याने खेचली. आता सामना बॅलन्स आहे. 2 बॉल 6. सोहम की शुभम. टोला लागला बॉल. स्ट्राईक घेतली नाही. येस, धाव घेतली नाही. स्ट्रायकिंग एंडला थांबला. शेवटचा एक बॉल आहे आणि 6 धावांची गरज आहे. तरार क्रिकेटचा रंगात काय शेवट. गरज आहे. एक षटकार आला ऑलरेडी, पण त्यानंतर आता थांबवले सोमने देखील. चांगली गोलंदाजी केली आहे. 9 बॉल नंतर कमबॅक त्याने करून दिलं या मॅच मध्ये. एक बॉल आहे. धावा 6 आहेत. षटकाराला बॅटिंग साइड नाही आला. 5 धावा तर बनणार नाही. म्हणजे सुपर ओव्हर तर आपल्याला पाहायला मिळू शकत नाही. वंशला टेन्शन आलंय. थोडं पाणी घ्या. एक बॉल 6. शॉर्ट बॉल तर जरूर होता, पण सीमारेषेत तो बाहेर नाही गेला. पकडले कॅच आणि 5. काय घडलंय? अरे झालं काय अंपायर? नो बॉल. ओव्हर स्टेपिंग. चला आता बॉल डेड झालाय. घ्या पुढचा बॉल टाका. धावा 2 भेटलेल्या आहेत. मॅच ऑन झालेली आहे. पुढचा फ्री हिट आहे आणि एका बॉल मध्ये धावा बनवायचा 4. व्हॉट अ मॅच. एक गोष्ट मात्र घडली की शुभम ऑफ स्ट्राईक आलाय. वंशला पाणी द्या. हा 3 ला सुपर ओव्हर आहे, पण त्यासाठी सुपरमॅन बनून धावावं लागेल. कॅच तर पकडली होती, पण सोहम कडून जो नो बॉल आलाय. सोमने त्या व्यतिरिक्त चांगली बॉलिंग केली, पण जे 2 नो बॉल आलेले आहेत तिकडून कुठेतरी फटका बसलाय. चला 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 प्लीज. बाबराव शेठ प्रतिष्ठान, गती घ्या बापू. विदाउट परमिशन मैदानाच्या आतमध्ये धावत गेले बॅटिंग साइड. परमिशन घ्यायला जा गावात अगोदर पोलीस पाटलाची. आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करा आणि त्यानंतर धावत जा. एक बॉल, धावा पाहिजे 4. 3 ला सुपर ओव्हर. स्ट्राईक प्रणयकडे. गोलंदाज तयार सोहम. फ्री हिट ऑन. बॉल गेला मागे. इट्स वाईड. आणि आता स्ट्रायकिंग एंडला देखील आलाय शुभम. अंपायर आपला डिसिजन काय तो आम्हाला सांगा. ठीक आहे जे काही आपण ते चेक करू. अंपायरचा सिग्नल काय अगोदर अंपायर. काय करायचं काय फिल्डिंग साइड स्ट्रायकिंग एंडला का. ठीक आहे. दाखवतो साइड अँगल. तू परत स्ट्रेट अँगल दाखवा लागला. क्रॉसिंग नाही काय. योज दाखव. केला का त्याने याच्या अगोदर. बॅकर चल घे. चल तो उभा होता. चल थ्रो केला. स्ट्रायकिंग एंडला विकेट नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट आहे. इकडे विकेट आहे नॉन स्ट्रायकिंगला. अजय तू कशाला चाललाय.
एक बॉल 3 फ्रीट ऑन आणि शुभमला स्ट्राईक. एक बॉल 6च्या मॅच मध्ये तिसरा बॉल पुन्हा आपल्याला पाहावा लागला. व्हॉट अ मॅच. MDPL चा थरार. बघूया आता वरतून जातोय बॉल, खालतून जातोय, कसा जातोय, लागतोय नाही लागत, बरंच काय घडणार आहे. चला चला गती घ्या. एक बॉल 3 धावा फ्री ऑन. एक बॉल 3 फ्री ऑन. शुभम स्ट्रायकिंग एंडला. ओहो ओहो आणि काम झालंय तमाम. मॅच जिंकली. बाबूराव शेठ प्रतिष्ठानने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक सरपंच. चला अष्टविनायक ओमसाई उतरा पण. मॅन ऑफ द मॅच आहेत एका बाजूला 23 धावा म्हणून आकाश मात्रे आणि गोलंदाजी मधून वैभव. या वैभव आणि आकाश मात्र मॅन ऑफ द मॅच आहेत. या लवकर. आणि पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन टीम. चला सागर अष्टविनायक फिल्डिंग साठी उतरा आपण लवकर प्लीज. आणि सामन्याला जशी सुरुवात होईल ऐकूयात पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली समालोचक समितीचे उपाध्यक्ष नितीन कान सरांना. आकाश आणि वैभव मॅन ऑफ द मॅच आहेत. चला आपण विजयजी म्हात्रे साहेब यांच्या शुभेच्छा आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. मी त्यांना विनंती करेन की आपण या विजयदाता या आपण आपल्या शुभेच्छे सामनावीरचा पुरस्कार दिला जाणार आहे. वैभव आणि आकाश या. चला टॉस कोणी जिंकलाय? अष्टविनायक. यानंतर मॅच असेल SK11 आणि बाबूराव शेठ प्रतिष्ठान. आकाश यानंतर मॅच आहे. विनर विनर. चला मॅचला सुरुवात करूया. ओमसाई संघाकडनं सलावी जोडी मैदानात दाखल झालेली आहे. मनोज देवकर बघा थकलेत भरपूर.